नमस्कार. संडासला जायची भीती वाटते. संडासला जाताना अतिशय सिव्हिअर वेदना होतात. संडासचा विचार आला तरी मनात घालमेल निर्माण होते. अशा जर सिम्प्टम पासून तुम्ही सफर असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण या विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे ॲनल फिशर. नमस्कार. मी डॉक्टर विशाल पवार, कन्सल्टंट लॅप्रोस्कोपी, कोलोरेक्टल अँड लेझर सर्जन. ॲनल फिशर हा अतिशय कॉमन असा सर्जिकल प्रॉब्लेम आहे. ॲनल फिशर म्हणजे संडासच्या जागेवर चीर जाणे, तिथे जखम होणे, याला ॲनल फिशर असे म्हणतात. हे स्ट्रक्चर कसे असतात ते आपण समजून घेऊया. रेक्टम हा अन्ननलिकेचा शेवटचा भाग असतो, ज्याला स्टोरेज ऑफ स्टूल्स म्हणजे संडास त्याच्यात सामावली जाते, त्याला रेक्टम असे म्हणतात. आणि नंतर संडास ज्या भागातून पास होते एक्झिट करताना, त्याला ॲनल कॅनल असे म्हणतात. या ॲनल कॅनलला शेवटच्या भागाला जर जखम झाली किंवा चीर पडली तर त्याच्या प्रचंड वेदना होतात आणि त्यालाच आपण फिशर असे म्हणतो. आता ॲनल कॅनलच्या भोवती दोन मसल्स असतात, ज्याला इंटर्नल स्फिंक्टर आणि एक्सटर्नल स्फिंक्टर असे म्हणतात. इंटर्नल स्फिंक्टरवर इंजुरी झाल्यामुळे तो मसल पूर्णपणे रिलॅक्स होत नाही आणि संडास करताना प्रचंड अशी वेदना होतात. आता ही जखम झाल्याची कारण काय असतात? सगळ्यात महत्वाचं कारण कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. हार्ड स्टूल तयार झाल्यामुळे हार्ड स्टूल पास होत असताना तिथे जखम होते आणि त्या जखमेलाच आपण ॲनल फिशर असे म्हणतो. आता ही जखम झाल्यानंतर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? तर सगळ्यात महत्वाचं, याचे कारण काय आहे? ज्यावेळेस आपण स्फिंक्टर संडास होते त्यावेळेस तो स्फिंक्टर ओपन अप होतो आणि त्याचा नंतर क्लोज होत असतो, ज्याच्याने संडासच्या जागेवर कंट्रोल राहतो. परंतु या जखमेमुळे ॲनल फिशरमुळे पूर्णतः स्फिंक्टर रिलॅक्स होत नाही आणि पुन्हा तिथे जखम होण्याची आणि पुन्हा तिथे इरिटेशन झाल्यामुळे ॲनल फिशरचा त्रास वाढू शकतो. आता कॉन्स्टिपेशन टाळण्यासाठी काय काय करायला पाहिजे? तर कमीत कमी दिवसातून 4 ते 5 लिटर लिक्विड्स आपला इनटेक राहायला पाहिजे. संडास सॉफ्ट किंवा सेमी सॉफ्ट होण्यासाठी जेवणामध्ये फायबरयुक्त डाएट घेतले पाहिजे, ज्याच्यामध्ये कंदमुळे येतात, काकडी येते, बीट येते, मुळा येते, गाजर येतो. अशा सॅलडचा समावेश केला गेला पाहिजे. हिरवा पालेभाज्यांचा समावेश केला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये सुरण, मेथी, पालक ह्या गोष्टी, या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. कमीत कमी तेल, कमीत कमी तिखट यांचा समावेश केला गेला पाहिजे. जेणेकरून संडास ही सॉफ्ट किंवा सेमी सॉफ्ट राहील. म्हणजे त्या जखमेवर परत इरिटेशन होणार नाही आणि ॲनल फिशरचा त्रास रिकव्हर व्हायला मदत होईल. या व्यतिरिक्त तेलकट, फ्राईड फूड, जंक फूड याचा समावेश कट डाऊन केला पाहिजे. तसेच दिवसातून 2 फळे खाल्ली गेली पाहिजे. हे पण तेवढेच महत्वाचे आहे. फळांमुळे स्टूल सॉफ्ट व्हायला जास्त मदत होते. फळांच्या रसापेक्षा फळं खाणे जास्त उपयोगी ठरू शकते. आता हे झालं स्टूल सॉफ्ट होण्यासाठी. पण दुसरं एम असं असतं की स्टूल सॉफ्ट होणे, त्या जखमेवर कमीत कमी इरिटेशन करणे आणि दुसरी गोष्ट, ती झालेली जखम भरून येण्यासाठी काहीतरी आपल्याला उपाय केले पाहिजे. तर या उपायांमध्ये जखम भरण्यासाठी त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यासाठी आम्ही ज्याला म्हणतो की हॉट किंवा वॉर्म सीट्स बाथ म्हणजे टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यामध्ये बसणे आवश्यक असते. त्याच्याने 2-3 फायदे होऊ शकतात. त्यामुळे त्या जागेवरचं इन्फेक्शन कंट्रोल होण्यास मदत करते. तसेच या कोमट किंवा गरम पाण्यामुळे तिथला ब्लड सप्लाय वाढून, स्फिंक्टर रिलॅक्स होऊन ब्लड सप्लाय वाढून ती जखम भरण्यास आपल्याला मदत होऊ शकते. या व्यतिरिक्त काही लोकल अॅनेस्थेटिक क्रीम आपण प्रिस्क्राईब करतो. काही लुब्रिकंट्स किंवा काही कव्हरिंग्स जखमेवर कव्हर होतील असे मलम आपण प्रिस्क्राईब करतो. काही मेडिसिन्स देतो, ज्याच्याने वेदना कमी होण्यास मदत होते, जखम भरून येण्याला मदत होते आणि काही स्टूल सॉफ्टनर्स पण आपण देत असतो.
पण ही गोष्ट तेवढीच महत्वाची, स्टूल सॉफ्ट करणे आणि जखम भरण्यासाठी योग्य ती काळजी घेणे, हे 2 आपण नॉन सर्जिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनल फिशरमध्ये आपण चर्चेला घेतलेले विषय. आता फिशरचे कॉम्प्लिकेशन्स काय? साधारणतः फिशर हा त्रास परत-परत होणारा त्रास ठरू शकतो, जर तुम्ही योग्य ती लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा योग्य ती ट्रीटमेंट केली नाही तर. फिशरमध्ये इन्फेक्शन होतं किंवा अॅक्यूट फिशर म्हणजे अतिशय ग्लासने कापल्यासारखा असा वेदना त्या ठिकाणी होतात. ते क्रोनिक फिशरमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं. जे फिशर 1 ते 1.5 महिन्यापेक्षा जास्त काळापर्यंत आहे, त्याला आपण क्रोनिक फिशर असे म्हणत असतो. आता सर्जिकल ऑप्शनमध्ये काय-काय ऑप्शन्स आहेत ते आपण बघूया. साधारणतः पहिल्यांदा पेशंट आल्यावर त्याला कॉन्झर्व्हेटिव्ह आधी सांगितलेली मॅनेजमेंट प्रिस्क्राईब केली जाते. साधारणतः आठवड्यामध्ये जर पेशंटला 50 ते 60 किंवा 70% आराम वाटला, तर शक्यतो त्या पेशंटला 90% त्या पेशंटला सर्जिकलची गरज नसते. परंतु ज्या पेशंटला पहिल्या आठवड्यात आराम मिळत नाही, याचा अर्थ तेथे पेन किंवा अॅनल टोन जास्त कॉन्स्ट्रिक्ट झालेला आहे. त्यांना सर्जिकल ऑप्शनची गरज पडण्याची शक्यता जास्त असते. सर्जिकल ऑप्शनमध्ये अतिशय आजकाल लेझर सर्जरी हा एक उत्तम ऑप्शन आहे. लेझर सर्जरीमध्ये ॲडिक्वेट अॅनेस्थेशिया दिला जातो आणि ॲडिक्वेट अॅनेस्थेशियामधून शरीरावर कोणतीही जखम न करता एका छोट्याशा निडल इतक्या होलमधून संडासच्या जागेवर लेझर फायबर इन्सर्ट केलं जातं आणि लेझर फायबर इन्सर्ट केल्यानंतर ॲडिक्वेट अमाउंटचा स्पिंक्टर हा कट केला जातो, जेणेकरून त्या स्पिंक्टरला आलेला टाईट स्पिंक्टर हे रिलॅक्स केले जातं. त्याच्याने जखम भरून यायला मदत होते. दुसरी गोष्ट, शरीरात कोणतीही जखम होत नाही सर्जरी करताना, कारण अक्षरशः सलाईन लावताना जेवढी बारीक निडल असते, तेवढी बारीक निडलमधून आपण ते लेझर फायबर टाकत असतो. शरीरात कोणती जखम न झाल्यामुळे ब्लिडिंग होत नाही. पेशंटला पोस्ट ऑप पेनही बराचसा कमी राहतो आणि पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. ही लेझर सर्जरी अक्षरशः डे केअर सर्जरीमध्ये आपण करू शकतो. पेशंट साधारणतः दुसऱ्या दिवसापासून रेग्युलर डाएट घेऊ शकतो आणि दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसापासून त्याच्या रेग्युलर कामांना तो सुरुवात करू शकतो. तर तुम्हाला असाच काही त्रास असेल किंवा तुमच्या जवळच्या लोकांना काही त्रास असेल, की सिव्हिअर पेन, संडास करताना एका स्टिंगने रक्तस्राव होणं किंवा ग्लासने जखम झाली आहे असा पेन संडास करताना होत असेल, तर तुम्हाला त्यासाठी अॅनल फिशर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्वरित तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. थँक यू व्हेरी मच. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर कोणाला याची आवश्यकता असेल तर त्याला फॉरवर्ड करा. थँक यू व्हेरी मच.